तुम्हाला सुद्धा खूप जास्त आईस्क्रीम खायला आवडते, पण तुम्हाला मार्केटमधली आईस्क्रीम खायची नाहीये, तर तुम्ही एकदा ही आईस्क्रीम घरामध्ये बनवून बघा. खरं सांगते, तुम्ही यानंतर कधीच मार्केटमधली आईस्क्रीम खाणार नाही. तेवढी भारी बनून तयार होते. तर आज आपण बनवणार आहोत टेंडर कोकोनट आईस्क्रीम. बनवायला अतिशय सोपी, चवीला अप्रतिम, कमीत कमी इन्ग्रीडियंट्समध्ये बनवून तयार होते. चला तर मग पटकन सुरुवात करूया आपल्या साध्या, सोप्या आणि घरगुतीच रेसिपीला. सगळ्यात आधी तर इथे मी नारळ घेतलेला आहे. जे पाणीवाले नारळ असतात की नाही, ते नारळ घेतलेले आहेत. तर सगळ्यात आधी आपल्याला जो पाणीवाला नारळ आहे तो घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि त्याच्यातला जो पाणी आहे तो पॉटमध्ये ॲड करून घ्यायचा आहे. तर बघा इथे मी मिक्सरचा पॉट घेतलेला आहे आणि त्याच्यातला पूर्ण पाणी इथे मी मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड करून घेतलेलं आहे. आता आपल्याला जे नारळाची मलाई असते की नाही नारळामध्ये, ती आपल्याला काढून घ्यायची आहे. तर बघा इथे मी चमचने पूर्ण मलाई याच्यातली काढून घेणार आहे. जर एका नारळामध्ये खूप कमी वाटत असेल तुम्हाला, तर तुम्ही 1 ते 2 नारळची सुद्धा मलाई वापरू शकता. पण एका नारळामध्ये सुद्धा भरपूर आईस्क्रीम बनून तयार होते. तर इथे मी मलाई काढून घेतलेली आहे आणि ती सुद्धा आपल्याला पॉटमध्ये ॲड करून घ्यायची आहे. ज्या पॉटमध्ये आपण पाणी ॲड केलेलं होतं ना नारळाचं, त्याच पॉटमध्ये आपल्याला मलाई ॲड करायची आहे आणि मिक्सरला लावून एकदम बारीक प्युरी करून घ्यायची आहे. आणि बघा इथे मी प्युरी तयार करून घेतलेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा कप इतकी साखर ॲड करायची आहे. अर्धा कप इतकं मिल्क पावडर ॲड करून घ्यायचं आहे. मिल्क पावडर पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण याच्यामध्ये आईस क्रिस्टल होत नाही, म्हणून इथे मी ॲड करून घेतलेलं आहे. मिक्सरला लावून छान बारीक करून घेतलेला आहे. आता ही प्युरी तयार झाली, बाजूला ठेवून घेऊया. आता लगेच आपल्याला क्रीम तयार करून घ्यायची आहे. त्यासाठी एक बाउल घेतलेले आहे. त्याच्यामध्ये एकदम चिल्ड अशी व्हिपिंग क्रीम ॲड करायची आहे आणि बीटर मशीनने व्हिस्क करून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे इलेक्ट्रिक बीटर मशीन नसेल, तर तुमच्याकडे हँड व्हिस्कर असेल ना, तुम्ही हँड व्हिस्करने सुद्धा खूप छान पद्धतीने ही क्रीम फेटून घेऊ शकता. तर बघा इथे मी छान डबल क्रीम होईपर्यंत फेटून घेतलेली आहे, व्हिस्क करून घेतलेली आहे. आता याच्यामध्ये आपण जे कोकोनटचं प्युरी बनवून घेतलेली आहे कोकोनटची, ती ॲड करून घ्यायची आहे. तर बघा इथे मी कोकोनटची पूर्ण प्युरी ॲड करून घेतलेली आहे. आता आपल्याला याच्यामध्येच ना कोकोनटचं इसेन्स असेल ना, ते ॲड करून घ्यायचं आहे कोकोनट फ्लेवरचं. असेल तर ॲड करा, नसेल तर स्किप केलं तरी चालेल. कारण आपण एकदम फ्रेश कोकोनट ॲड करून घेतलेलं आहे. माझ्याकडे होती म्हणून मी ॲड करून घेतलेली आहे. आता हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे कोकोनट इसेन्स नसेल, तर तुम्ही याच्यामध्ये ना अ, जे आपण व्हॅनिला इसेन्स वापरतो की नाही, ते सुद्धा ॲड केलं तरी चालेल. 1 ते 2 ड्रॉप इतकं. खूप जास्त पण ॲड करायचं नाही. आणि परत एकदा बघा सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. परत एकदा बीटर मशीनने छान आपल्याला हे बीट करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि बघा इथे मी 1 ते 2 मिनिटासाठी परत एकदा छान मिक्स करून घेतलेला आहे आणि इथे आपले जो क्रीमचा बेस आहे ना आईस्क्रीमचा, तो तयार झालेला आहे. सगळं एकदा परत स्पॅच्युलाने मिक्स करून घ्यायचे आणि तुम्ही बघू शकता किती लिक्विडी फॉर्ममध्ये आहे. जर मी असं सेट करण्यासाठी ठेवणार ना आईस्क्रीम, तर ते व्यवस्थित होणार नाही. याच्यामध्ये भरपूर सारे आईस क्रिस्टल जमा होतील. असं होऊ नये त्यासाठी बघा अशा पद्धतीने आपल्याला सगळ्यात आधी तर सेमी सेट करून घ्यायचंय. त्यावरून आपल्याला फॉइल पेपर व्यवस्थित रॅप करायचे. जर तुमच्याकडे फॉइल पेपर असेल, तर तुम्ही फॉइल पेपरने रॅप करून घ्या. नसेल तर दुधाची एखादी पन्नी घ्या किंवा प्लास्टिक घ्या. तुमच्याकडे जे अवेलेबल आहे त्याच्याने रॅप करा आणि 2-3 तासासाठी आपल्याला सेमी सेट होण्यासाठी फ्रीझरमध्ये हे ठेवून घ्यायचं आहे. तर बघा इथे 3 तास झालेले आहेत. छान आईस्क्रीम सेमी सेट झालेली आहे. मी काढून घेतलेली आहे फ्रीझरमधून. आता सगळ्यात आधी आपल्याला चम्मचने पूर्ण काढून घ्यायची आहे आणि बीटर मशीनने परत एकदा आपल्याला याला बीट करायचं आहे. 2-3 मिनिटासाठी, खूप जास्त वेळ नाही. तर आता तुम्ही बघू शकता तेव्हा किती लिक्विडी फॉर्ममध्ये होती आपली क्रीम आणि आता बघा किती जास्त घट्ट झालेले, छान थिक असा बेस तयार झालेला आहे. आता याच्यामध्ये अजिबात आईस क्रिस्टल जमणार नाहीत. एकदम क्रीमी अशी आईस्क्रीम बनून तयार होईल. तर इथे मी एक कंटेनर घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये ही आईस्क्रीम सेट होण्यासाठी ठेवणार आहे. छान एअरटाईट कंटेनर घ्यायचं आहे म्हणजे आईस क्रिस्टल जमत नाहीत. आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे पूर्ण आईस्क्रीमचा जो बॅटर आहे किंवा बेस आहे तो फिल करून घ्यायचा आहे. याच्यावरून आपल्याला बारीक चिरून घेतलेलं फ्रेश कोकोनट ॲड करायचं आहे. तर बघा इथे मी भरपूर सारे ॲड करून घेतलेलं आहे. आता याच्यावरून आपल्याला झाकण लावायचं, छान टाईट झाकण लावायचं आहे. ओव्हरनाईट किंवा 7 ते 8 तासासाठी फ्रीझरमध्ये ठेवून घ्यायचं आहे. तर आता हे मी फ्रीझरमध्ये ठेवून घेते आणि 8 तासानंतर तुम्हाला दाखवते आपली आईस्क्रीम कशी सेट झालेली आहे. तर बघा इथे 8 तास पूर्ण झालेत. आईस्क्रीम खूप छान सेट झालेली आहे. मी तुम्हाला हे सुद्धा करून दाखवणार आहे. सगळ्यात आधी तर तुम्ही बघून घ्या आपली आईस्क्रीम किती छान सेट झालेली आहे. एकदम फ्रेश कोकोनटपासून ही आईस्क्रीम बनवून तयार केली आहे मी.
तर सगळ्यात आधी तर ना आपल्याला ही आईस्क्रीम काढून घ्यायची आहे फ्रीझरमधून आणि त्यानंतर 5 मिनिटासाठी असंच रेस्टवर ठेवायचं आहे बाहेर रूम टेम्परेचरवर आणि त्यानंतर स्कूप करायला घ्यायची आहे. तर बघा इथे मी सगळ्यात आधी तर तुम्हाला स्कूप करून दाखवते किती इझिली ही आईस्क्रीम स्कूप होते. याच्यामध्ये अजिबात आईस क्रिस्टल जमलेले नाहीयेत. एकदम सॉफ्ट क्रीमी अशी आईस्क्रीम बनून तयार झालेली आहे. मार्केटपेक्षा तर खूपच भारी आहे. तर बघा इथे मी तुम्हाला सर्वसुद्धा करून दाखवते. तुम्हाला दिसत आहे का? एकही आईस क्रिस्टल दिसत नाहीये. एकदम क्रीमी बनून तयार झालेली आहे. अशाच पद्धतीने आपल्याला सर्व्ह करून घ्यायचं आहे. तर बघा इथे मी सर्व्हसुद्धा करून घेतलेली आहे. बघा किती छान आईस्क्रीम दिसतंय ना. अजिबात त्याच्यामध्ये आईस क्रिस्टल जमलेले नाहीयेत. आणि इथे मी आईस्क्रीम सर्व्ह करून घेतलेली आहे. बघा किती छान अशी क्रीमी पांढरी शुभ्र अशी आईस्क्रीम बनून तयार झालेली आहे. तर बघा मी फ्रीजमधून काढून भरपूर वेळ झालेला आहे फ्रीझरमधून, तरी आपली आईस्क्रीम अजून मेल्ट झालेली नाही. किती छान स्कूप होते आपली आईस्क्रीम. आता मी सर्व्ह करून घेतलेली आहे, पण तुम्हाला एकदा दाखवून दिलेलं आहे किती छान आईस्क्रीम तयार झाली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, व्हिडिओ आवडला की नाही कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला खूप जास्त आईस्क्रीमचे व्हिडिओ बघायचे असतील अजून वेगवेगळ्या पद्धतीचे, तर कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. त्यासोबत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.